Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. संभाजीनगरमध्ये एकानं रील बनवण्यासाठी चक्क बाजारात फेकून दिलेल्या मिरच्या लोकांना वाटल्यात आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आहे। पुण्यातील नारायणगावमध्ये कृषी मंत्र्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। एप्रिल आणि मे महिन्यामधील पावसामुळे अमरावती जिल्ह्यात 15,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर आणि शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होती। पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 1,200 एकर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान। पावसामुळे ज्वारीची कणसं काळी पडल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची ही मागणी आहे। बीडच्या आष्टीमध्ये 7,000 रोपं असलेली टोमॅटोची बाग उखडून फेकली आणि मुसळधार पावसामुळे टोमॅटोची शेतीतील उद्ध्वस्त शेती या ठिकाणी झाल्यानंच शेतकरी राम शेळके यांना लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। जालना जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसाचा शेतीला मोठा फटका। जिल्ह्यातील 1,879 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय। नुकसानीमध्ये मोसंबी, डाळिंब या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचाही समावेश। अमरावतीच्या मेळघाटमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत। सध्या मेळघाटमधील 11 गावात 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। पाणी पुरवठा योजनेची कामं अजूनही रखडलेलीच आहेत। 10 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस उघडीप देणार आहे। मे महिन्याच्या शेवटी कोसळणारा पाऊस सध्या गायब झाला आणि शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। कोकण किनारपट्टीवर जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये 18 मोठ्या भरतीचे दिवस आहेत। समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या 145 गावांना अलर्ट देण्यात आलाय। रणजित कासलेच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। कासलेच्या वकिलांकडून काल जामिनासाठी अर्ज दाखल, तर किल्ला कोर्टात उद्या सुनावणी होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 17 जूनला होणार आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। निलेश चव्हाणला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी पोलीस कोठडी। वळण शशांक हगवणे आणि लता हगवणेला आणखी एका प्रकरणात अटक होणार आहे। जेसीबीच्या विक्रीवेळी प्रशांत येळवंडेंची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप आहे। म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे। दरम्यान आज वैष्णवीचा सासरा पती दिराला कोर्टात हजर केलं जाईल आणि तिघांचीही पोलीस कोठडी संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाईल। नांदेडमध्ये शेतातील नुकसान दाखवणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। आमदार राजेश पवारांनी ही दखल घेतली आहे आणि बंधारावर भेट देत नुकसानीचे पंचनामे करण्याचे तात्काळ त्यांनी आदेश दिले। मे महिन्यामध्येच झालेल्या पावसामुळे धुळ्यामध्ये आता शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। भाजी पिकाचंही नुकसान झालेलं आहे आणि उत्पादनात घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले। नागरिकांना भाववाढीचा फटका बसणार आहे। कोल्हापूरमधील शिरोळामध्ये तालुक्यात येणाऱ्या संभाव्य महापुराच्या उपाययोजनेसाठी आढावा बैठक संपन्न। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत संभाव्य महापूर काळामध्ये पुरेशी साधनं सामग्री, औषधं, निवारा केंद्र यांचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात। मध्ये आतापर्यंत 8 कोरोना रुग्ण बाधित झालेले आहेत। वाढती रुग्णसंख्या पाहता 10 ऑक्सिजन बेड तयार आहेत आणि सध्या सीपीआर मधील कोरोना वॉर्डमध्ये एकही रुग्ण नाहीये आणि उपचार घेत नसल्यामुळेच वॉर्ड कुलूप बंद आहे। तर बीडमध्ये भाजप शहर कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडे यांना गाय भेट। लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त स्मृतिदिनानिमित्त ही भेट देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये नर्सिंग महाविद्यालयामध्ये प्राचार्यांकडून 4 विद्यार्थिनींचा विनयभंग। विद्यार्थिनींसोबत गैरप्रकार करणाऱ्या प्राचार्यांना टायगर ग्रुपनं घेरलं आणि गुन्हा दाखल केलेला आहे। पुण्यातल्या सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामं, भुईसपाट तब्बल 20,000 स्क्वेअर फुटावरील बेकायदा बांधकामं, जमीनदोस्त आणि या कारवाईसाठी गुरुवारपासून सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आलेला होता। सांगलीमध्ये वंचितकडून विश्रामबाग चौक येथील आदित्य रुग्णालयाची तोडफोड। राज्य कामगार विमा योजना असतानाच रुग्णालयांना जादा पैसे उकळल्याचा वंचितचा आरोप आहे आणि तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। मालेगावच्या गिरणा नदीवर तरुणांची स्टंटबाजी। नदीवर बंधाराच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये उतरून तरुणांचा जीवाशी खेळ सुरू आहे। पाणी अडवण्यासाठीच्या लोखंडी प्लेट आणि भिंतीमध्ये असलेल्या गॅपमधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत सुरू आहे। महाराष्ट्रामधील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय, तर केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करणार। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न ब्रिजला आता
बियाणी महाविद्यालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. ब्रजलाल महाविद्यालय या ठिकाणचा हा प्रकार आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील 50 प्रश्न आले. तक्रारीनंतर सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे. भोर मतदारसंघामधील 60 शाळा बनणार आहेत पुणे मॉडेल. अजित पवारांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधी अंतर्गत विशेष प्रकल्प, आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. बकरी ईद निमित्त परभणीमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न. बकरी ईद शांततेत साजरी करण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे. वीज वितरण कंपनीच्या विरोधात मालेगावमध्ये आक्रोश. वीज वितरणच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपचं धरणं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलचे कर्मचारी पगार नसल्यानं अडचणीत. हॉटेल बंद झाल्यानं 150 कर्मचारी अडचणीत. पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून सासवड इथं निदर्शनं. विमानतळ नकोय, गाव वाचवा, जमीन वाचवा अशा आशयाचे फलक दाखवत शेतकऱ्यांकडून निदर्शनं. श्री विठ्ठल मंदिराचा पुरातन पश्चिम दरवाजा आज भाविकांसाठी पुन्हा खुला. मंदिर परिसरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम. गेल्या 6 महिन्यांपासून बंद होता हा दरवाजा. वाशिम जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यावर भर देण्यात येतोय. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांची दमछाक होते. 2025-26 मध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. मेळघाटच्या सेमाडोह या ते माखला या घाटवळणाच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला. अपघाताचा धोका वाढला. रस्त्याची डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी आहे. रत्नागिरीमध्ये मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा या स्टार जहाजाचे 2 तुकडे झाले. तब्बल 5 वर्ष हे जहाज खडकामध्ये अडकून पडलेलं होतं आणि 35 कोटी रुपयांचं हे जहाज 2 कोटी रुपयात भंगारात काढलं जाईल. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळेमधील 2,44,000 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार आहेत. शिक्षण विभागाचं हे नियोजन. 93% पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत. गोंदियाच्या जिल्हा आरोग्य विभागामध्ये तब्बल 385 पदं रिक्त आहेत. 2019 पासून आरोग्य विभागाची भरती रखडल्यानं मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत पदं आणि प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे. वाशिममध्ये ई सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. महाडीबीटीडी या पोर्टल वारंवार ठप्प होत असल्यानंच आता अर्ज सादर करण्यास अडचणी येत आहेत. तर खरीप हंगामामध्ये 2025-26 साठी अर्ज करण्याची आज अंतिम मुदत आहे. पुणे भोर मार्गावर सांगवी गावाजवळ भरधाव कारचा अपघात झाला. वळणावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याशेजारील शेतात शिरली. या अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांविरोधी पथकाकडून विशेष मोहीम सुरू आहे. पहिल्याच दिवशी 22 गुन्हे दाखल झाले तर 29 संशयितांना अटक झाली आहे. तसंच कारवाईमध्ये पहिल्याच दिवशी 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरासह सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर या भागामध्ये गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. घरफोडी, चोरी, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढलेल्या आहेत. रिक्षा चोरीचा सीसीटीव्ही समोर आलाय. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. चंद्रपूरमध्ये आता हायवाच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची माहिती कळते. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवा मालकाला मोकळीक दिली गेल्याचा आरोप आहे. तर शवविच्छेदन कक्षाबाहेर विद्यार्थी आक्रमक झाले. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पनवेलमधील प्रशांत लॉजवर पोलिसांचा छापा. लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याचा आरोप आणि त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धाड टाकली. पोलिसांनी दोघांना बेड्या देखील ठोकलेल्या आहेत. विलेपार्ले येथून 30 मे रोजी रिक्षा चोरीला गेली. प्रकाश ताम्हणकर यांची रिक्षा चोरीला गेली. विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.